वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज आहे गणपती विसर्जन आणि त्यासाठी मी मस्त तयार झाले होते. हे 10 दिवस कसे गेले ते समजलंच नाही आणि फायनली तो दिवस आला जेव्हा गणपती विसर्जन होणार होतं. गणपतीची आता तयारी झालेली आहे. ऑलमोस्ट पूजा करून घेतली आहे गणपतीची. आता आरती करून गणपती बाप्पाचं विसर्जन करायला आम्ही निघालेलो आहे. आणि सुप्री सकाळपासून आवरत आहे. अजून काय तिचं झालेलं नाही आहे. काय आवरत आहे ते पण सांग. आता कुठे स्वतःचा आवरा घेतलं की लगेच आवरत आहे सकाळपासून. हो ना. ठीक आहे, चल लवकर. डोंट वेस्ट टाइम. परत गर्दी सापडली तर अडकणार ना, खूप अडकणार आहे आपण. बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. छान असे तयार झाले आणि गणपती विसर्जनानिमित्त छान उकडीच्या मोदकाचा बेत होता. उकडीच्या मोदकांसाठी मी खास हे पात्र मागवलेलं, जे खूप एफर्टलेसली आपण त्याच्यावरती नारळ सोलू शकतो, फोडू शकतो. ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. उकडीच्या मोदकांसाठी प्रतीकने इकडे मला नारळ सोलून दिला, तोपर्यंत मी इकडे उकड तयार करत होते. तर उकड तयार करण्यासाठी मी 1 वाटी पाणी, 1 वाटी दूध आणि त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ आणि 2 चमचे तूप घेतलं होतं. तूप आपण जास्तही टाकू शकतो, कारण तुपाने छान लुसलुशीत होतात मोदक. आणि त्यानंतरनं एक उकळी येऊन द्यायची. जेवढं आपण दूध आणि पाण्याचं प्रमाण घेतलं आहे तेवढंच आपण तांदळाच्या पिठाचं पण प्रमाण घ्यायचं. त्यानंतर मी छान ते हलवून घेतलं आणि त्याला उकड काढून घेतली. उकड काढण्यासाठी एकदम बारीक गॅसवरती फक्त झाकण ठेवून घ्यायचं आणि छान ते पीठ शिजलं की मग आपण ते परातीत ओतायचं. थोडंसं हाताला आणि आपल्याला वाटीला तेल लावायचं किंवा तूप लावायचं आणि छान ते मिश्रण गरम गरम असतानाच मळून घ्यायचं. जेवढं गरम असताना मळू आपण तेवढेच मोदक खूप मऊ होतात आणि मोदक बनल्यानंतरनं त्याला चिरा पडत नाहीत. जेवढे जास्त मळून घेईल तेवढं चांगले होतील, मऊ होतील मोदक. त्यासाठी मी इकडे छान मळून घेतलं आहे आणि त्याची पाती तयार करून घेतली. खरं तर पाती तयार करून पण होतात, पण एकसारखे बनवण्यासाठी मी साच्यात बनवत होते. साच्याला छान असं साईडून पीठ लावून घ्यायचं, मध्ये सारण भरायचं आणि फिल करून घ्यायचं. आणि ओपन केल्यानंतर बघाल तर किती सुंदर शेप आला आहे. असे एकसारखे होतात म्हणून मी मोस्टली ह्याच्यामध्येच प्रेफर करते. सगळे तयार करून घेतल्यानंतर मी त्याला केशर लावलं. केशर दुधात थोडंसं डीप करून घ्यायचं आणि मग लावायचं. आणि जेव्हा आपण मोदक ठेवतो तेव्हा पाण्यातून डीप करून ठेवायचे, म्हणजे जास्त मऊ होतात. दिस इज वन टिप विच आय हॅव रेफर्ड फ्रॉम वन ऑफ द व्हिडिओ ओनली. सगळे मोदक उकडायला ठेवले केळीच्या पानावर आणि मोदक उकडत आहेत तोपर्यंत मी मस्त नैवेद्य काढून घेतला बाप्पासाठी. नैवेद्याला चपाती, डाळ आणि जिरा राईस केलेला आणि मस्त उकडीचे मोदक हा बाप्पासाठी बेत होता. घे मागं. जयाची सर्वांगी सुंदर मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव रत्नाखचित केशरा, हिरे जरटरा, आरती वाळू तुझ कर गौरा. जय देव जय देव फणीवर मदनारी पंचायत नाम दासांतरी. जय देव जय देव जय श्री शंकरा.
आरती गौरा जय देव जय देव. कासे पीतांबर कस्तूर ललाटी प्रसाद दे दो. काय चापासून बघतोय. एवढा मोठा मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया. कस तरी वाटतंय ते फुकळं. धर, पूजा कर. हा इथंच सगळं काढून ठेव चांदीचं काय असेल ते. म्हणजे ते फुल लक्षात आलं असतं ते हे नाही लक्षात आलं नसतं. दुर्वा नसते आले लक्षात चांदीची. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा फिरव चारी बाजूने. मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा दे हे घ्यास गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. बाप्पा मोरया पुढच्या वर्षी मोरया गणपती बाप्पा. मोरया. वाजव की वाजव की. गणपती बाप्पा मंगल मूर्ती